ए बे बे थांबे तोंड दाखवून का तरी आम्ही माझं नाही की बंद आहे आम्ही. हॅलो मित्रांनो, तर आम्ही रात्री 1 वाजता चालू केलेलो येण्यासाठी. चालू केलेलो म्हणजे प्रवास चालू केलेलो त्या रिक्षा. केल्यावर ऑपरेट करतो. जय शिवराय मित्रांनो, तर परत आलोय मी मालवण साईडला खवणे बीचकडे. आणि आता तर मॉर्निंगचे वाजलेत 7 आणि फर्स्ट तर आम्ही कायाकिंग करणार आहे, त्यानंतर जाणार निवती बीच. निवती बीच तर आता बंद आहे कारण पाऊस पडल्यामध्ये त्यामुळे कारणामुळे बंद केलेत. दादा निवती बीच कशासाठी बंद केले? ते आता समुद्राला आता हे उधाण यायला सुरुवात झालं ना. अच्छा, त्याचं खोल समुद्रात आहे ते. हा, खोल समुद्रात असल्यामुळे त्याला हे नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटची परवानगी नाही. आता हे पण थोड्या दिवसांनी बंद होणार आहे ना? बॅक वॉटर आहे, हे 25 तारीखला बंद होणार. म्हणजे ह्याच महिन्याच्या आता, म्हणजे 2 दिवसच उरले आता. 2 दिवसच उरलेले आहेत. चालतंय चालतंय, गव्हर्नमेंटचे जे काय रूल आहे त्याप्रमाणे ते चालावं लागतं. ठीक आहे ठीक आहे. आणि पर्यटकांचा सुद्धा जीवितहानीचा प्रश्न होय, आहे. घ्यायला लागणार. हा, त्यामुळे ते करावंच लागतं. चालतंय घ्या. अबे बे 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 थांब. हा, इकडेच मार. हा, मार इकडे, ढकलता इकडे. बाबा इकडे इकडे या साईडला मार. इकडे वळू वळू वळू, इकडे वळू. ते मागे बसला की हे आज सरळ कर, मारा. बरं वाटवलंय तू शंभो. कशी नाही का गाला का ते बालबे अंकल होती ना एक. याला ये भाऊ मी येणार अजिबात नव्हतो, पण व्हिडिओ पाहिल्यानंतर डिसाइड केलो ना आता काही थांबायचं नाही. त्यांच्या हातात सांगतो आणि निघलो आणि निघलो तर थेट पोचलो मालवणला. रूम पळणार नव्ह काय देडी मी आता करतो. देडी देडी ते कुठलं करू पाहिजे ते बंद करून चालू कसं करते का? मी आजच किती वेळा ठोकलो त्याने. इकडचं मला इकडचं मारताय, इकडचं मला इकडचं मारताय. चालूच आहे. आणि डावाकडे ते सुब्या कुठे मारलाय बघा, मंग्याकाच बसलाय बघा ते. थांब थांब. अबे सुजित, थांब 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 थांब. तर नका दाबून तर दाबून तर. सुजित चढ लवकर. मजावले सुजित, फुल पैसा वसूल. 40 सोन्या तिकडे लई घाण पाणी आहे रे, वास भलच आहे तिकडे. सूर्या गोवा तर तुझ्या सांगतो. सुजित ढकल जरा इकडे, ढकल इकडे. चला येवा तिकडे जाऊ आता. भाऊ सूरज दादा पलटी बोट.
घोडा पलटी टांगा फरार, घोडा पलटी टांगा फरार. हे धरताला पण पाहिजे होतं. बस झाला करायला वाईट. हे बघ इथे नी लिंबू सरबत कोकम इला नको टर्न मारू. हा मार रे मार. मार श्रेया, दोन श्रेया मार लवकर. लीला जायाच अरे सलीला जायाच. तुमच्याकडची बाजू समोर उलटा पुलटा झाला म्हटल्यास शाळेला हे पोहताना तसं तर सरळ दिसत नाही. हे बघ गॉगल घालून पोहलाय नाही सोन्या हे. होय सुराज थांबा तिकडे येतो जातो. थांबा तिकडे चालू एकटेच कोण्या बुटीत सांगतो कल्या ते कल्या उलट पुलट मारलाय. शंभू उचलशील इकडे. भवानी माते की जय भवानी. काठी घेते. थांब थांब मी चढतो. थांबा मी चढवला. पाय मार चढते. हा हे तोंड समोरचं हे समोरचं. अरे सलीला जायाचं जायाचं सलीला. ए सलीला जायाचं. सूरज दादाचे लागलेत घोडे. कॅमेराचं हे झालं बघ. मागे घे मागे घे. मागे घे मार मागे मार फुल मागे मार. गोव्याच्या किनाऱ्यावर मार अन्ना पडला आपला. गुवा तो रांगलो ते घे की. तर भावांनो आम्ही ब्रेकफास्टसाठी खवणीवर थांबलो होतो. ऑर्डर दिलेलो घवना पण भुसा आला. तर टेस्ट एक नंबरची आहे. चटणी तर एक नंबरची खतरनाक टेस्ट लागते. त्याने रेसिपी सांगत नाही आहेत. तर भावांना विचार झाला रेसिपी कशी आहे.
एकदा खाल्लं की पुन्हा नक्की खाणार तुम्ही, पुन्हा मागून खाणार. त्यामुळे ऑर्डर देते डबल ऑर्डर द्या. मी भाव तुम्हाला फर्स्ट क्लास डायनिंग टेबल वगैरे दिलाय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मला इथं असं वाटलं की येऊन ते पोलिसांच्या समोर तेवढं गेलो नाही, मी चुकलो नाही तर उलट होतं माझ्या ह्याच्यात पाठीमागं म्हणून मी वाचलो. असं करून आलो. हे तुमचे कोण? हे माझे मित्र आहे, माझे भाऊ सगळे आहेत. आणि ह्यांच्याकडे पैसा असला तर मी खुश राहतो. आणि यांच्याकडे पैसा नसला तरी पण खुश खुश राहतो. किंग हे आमचे किंग किंग होकाबारचे हे बघा ग्रुपचे, आमच्या ग्रुपचे अध्यक्ष. त्यांनी ग्रुपचं टी शर्ट घालून आपलं अध्यक्षपद स्वीकारले आहे. येणार नव्हते, अध्यक्षांनी प्लॅनिंग केले होते 1 महिन्यापूर्वीच. यांच्या आशीर्वादानेच आमची ट्रिप सफल झाली. सफल नाही, अजून प्रवास बाकी आहे. काहीतरी बोल. सारखं भेटेस कौलाय मला. सारखं सारखं फिरून येऊन मलाच विचारू नका. मला असं वाटायला की मी आता सध्याला कुठला तरी मंत्री झालेला आहे. तमा पुढे येऊच पाहिजे. भारत जनता पार्टीचा अध्यक्ष, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष. आता माझ्या मौन पाळण्याची शक्यता आहे. ते माझे भाऊ बोलतात, मी काय बोलतो, स्माइल देतात, तुम्ही त्यांच्यावर ओळखून घ्या. इथलं जे किती म्हटल्यानं त्यानं 2500. तो हम जा रहे हैं एडवेंचर पर. ढकला रे असंच. तुम्हाला डोंगर दिसतोय का? त्या शेप बघा, क्रोकोडाईलच्या शेप मध्ये आहे. म्हणजे जसं मगरीचं तोंड असतं बघा, त्याच्या आकाराचा तो डोंगर आहे. पॉप्युलेट आयलंड आहे. पॉइंट आहे. हे घालून देऊ पाहिजे. फोन बलून आणखी माझा फोन रे. समोर जरा बोट चल जवळ इकडे वाला सूर्या त्याच्यात येणार बे. माझा शॉट मारू नये. याने 200 रुपये का करत नव्हे. 200 टॅग रे. 200 रुपये करत तर मित्रांनो, मी आता थांबलोय तारकरी आणि इथून पुढे गेलं ना तर देवबाग बीच सुरू होतं. तर मगाशी आम्ही गेलो होतो बोटिंगला नदीमध्ये, कारण समुद्रामध्ये तर बोटिंग करायला सरकारनेच बंदी घातली आहे. कारण डायरेक्ट आता ऑक्टोबर महिन्यातच स्टार्ट होईल. त्यासाठी आम्ही नदीमध्ये बोटिंग केली आणि खरंच खूपच मजा आली. कारण आम्ही तिथं उतरलो होतो आणि आतमध्ये नदीमध्ये आतमध्ये उतरून आम्ही चहा पिलो आहे. बोटिंगमधनं उतरून मध्ये माझे काही फ्रेंड ॲक्टिव्हिटीज करायला गेले होते त्याच्या आत. मग त्यांचा वेट करत आम्ही तिथंच थांबलो होतो. मी पण बोटमध्ये खाली उतरलो आणि थोडी अशी गंमत करत होतो. मला इथून तो पहा सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते. तर मालवण तर त्या साईडला आहे. आम्ही आता तारकर्ली इथून पुढे गेलो ना आता मालवणच येत आहे. तर बघू आता, रूम तर तिथंच करायचं आहे. अजून तर रूम बुक केला नाही आहे, कारण इथं तर खूप गर्दी आहे तारकर्लीमध्ये.
सगळे रूम तर हाऊसफुलच आहेत. तर तुम्ही लाटा पाहू शकता की किती जोराच्या आहेत. त्यासाठीच सरकारने बंद केले आहे इथं. आणि आजपासून म्हणजे उद्या एक लास्ट दिवस असणार आहे मालवणमध्ये टुरिस्टसाठी. नाही तर ह्यापुढे तर बंदच. डायरेक्ट ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातच ओपन होईल. मी आलो आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती. तर काल रात्री अक्षरशः बस स्टॉपवर झोपावं लागलं आहे आम्हाला, कारण आम्ही रूम बुकिंग केला नव्हता आणि इतकी भयंकर अशी गर्दी होती. कारण उद्यापासून बंद म्हणून रश तर खूपच होतं टुरिस्ट पॉईंटवर. कुठं रूम तर भेटलेच नाहीत आम्हाला. त्यामुळे आम्हाला बस स्टॉपवर झोपायला लागला. आणि त्यातमध्ये एक पावसाने आमच्यावर उपकार केले की इतका प्रचंड असा जोरात पाऊस आला आहे ना. 3 वाजल्यापासून ते आत्ता 8 वाजेपर्यंत. आता वाजले 10. आता थोडं हलकं हलकं वातावरण वाटतं आहे, तरी पण थोडं झिरमुट तर पाऊस आहे. तरी आत्ता चाललो आहे आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावरती. ते पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, आम्ही गडावरती प्रवेश करत आहे. थोड्याशा पायऱ्या होत्या, ते पार करून आम्ही आत आलोय. तर आम्ही आलो आहे सदर, जी तुम्हाला पुढे दिसते ती सदर आहे किल्ल्यावरची. सूरज चंद्रकांत आपटेकर. तर भावांनो, सुंदर असं गडावरून समुद्राचं काय अतिउत्तम दृश्य दिसतंय. आता थोडं कुठं वातावरण शांत झालंय, नाहीतर सकाळपासून तर पावसानं भयानक रुद्ररूप आपलं धारणच केलं होतं. तर मित्रांनो, आम्ही इथं विजयदुर्ग फिरून थोडंसं पुढं आलो आहे काशेलीकडे जायला. तर वाटेत आम्ही रिसॉर्ट विला केला आहे, तुम्ही पाहू शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही स्विमिंग करणार आहे. जे सुंदर स्विमिंग पूल आम्हाला भेटलं आहे आणि त्यातमध्ये गरमी तर खतरनाक आहे. आणि त्यांनी विलामध्ये साऊंड पण सुद्धा लावले आहेत. तर हे पाहू शकता. आम्हाला जर काल हा ॲड्रेस सापडला असता तर आम्ही काल इथंच आलो असतो. सोनू, हाय ब्रो, हाय ब्रो. जम्प जम्प. शंभू,
तर मित्रांनो स्विमिंग करून आता आम्ही आलो आहे रामेश्वर मंदिरकडे, जे विजयदुर्गपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरच आहे, वापस परत ते वेळी रोडला. हे पाहू शकता कमान मंदिरची. तर मित्रांनो आम्ही चाललो आहे रामेश्वर मंदिरला, मी आणि सूरज. सूरज कशी फील होते आज ट्रिप, टोटली कशी वाटली तुला आमची? Totally excitement, and I can tell this one things that it's very good for even family members if you are coming. So I am requesting everyone, each and who are viewing this, watching this video, please come with family. You can one day is enough for this Vijay Fort and Ram Mandir. So please come guys. आणि खिंड कशी वाटते मित्रांनो, मस्त दिसते मंदिरचं वातावरण. असं एकदम खिंडीतून रस्ता केलेला आहे, पाहू शकता कसं वाटतंय. तर मंदिरच्या प्रवेशद्वारातून आत आलोय आम्ही. मस्त मंदिरचा परिसर वाटतोय आम्हाला तर इथं. हे दीपखांब ना? हा खरं कसं मस्त वाटलं ना. तर भावांनो छोटे छोटे पेंटिंग बघ, शिवकालीन सगळे पेंटिंग केलेले आहे तिथं. मस्तपणे कारिगिरी मस्त दिसतंय. सोनू कसं वाटलं मंदिर पाहून? मला लई आनंद झाला, माझ्या मनामध्ये खुशी मावी ना. मित्रांनो मी वरती चढून आलो आहे. इथून तर काय सीन मस्त दिसत आहेत. हे पहा मंदिर, खिंड बघा कशी दिसते. आणि पूर्ण ते जंगलाने तो दिसतोय ना, समुद्र दिसतोय, तो अरबी समुद्र. आणि तर या साईडला तर पार्किंगच आहे. पूर्ण जंगलामध्ये मंदिर बांधलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला मंदिर पाहून कसं वाटलं प्लीज कमेंट्समध्ये कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुणकेश्वर पासून 2 किलोमीटर लांब. तर वापस चाललो आहे आम्ही घरा साईडला. तर मध्ये बीच लागलं होतं, ते पाहण्यासाठी आम्ही थांबलो फोटो काढून घेण्यासाठी. काय म्हणतोस मग प्रत्येक? आणि इथं खूप छान व्ह्यू पण येतात आणि सिनेमॅटिक व्हिडिओ पण पाहू शकता. हा तर सिनेमॅटिक किंग आहे. याचे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये. झाला
इकडे हे इकडनं बी जाते की गाडी तर मित्रांनो हे आहे कुणकेश्वर मंदिर. तर आता गाडी पार्क करायचं आहे आम्हाला. त्याच्या मार खालती थांबून मागे गाडी असणार. बाबा